हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे इंडिया न्यूझीलंडची मॅच आहे आणि आम्ही सुद्धा मॅचसाठी एकदम सज्ज झालेले आहे. झेंडा हा तिरंगा आहे शान आमची आणि आम्ही या तिरंगाला घेऊन सोबत बसलेलो आहे. स्टेडियममध्ये नाही जाता आलं, पण काय झालं, आम्ही आमच्या इकडे मस्तपैकी खूप सुंदर असं नियोजन केलं. मी तुम्हाला म्हटलं तेव्हा मी तुम्हाला दाखवतो आम्ही किती कष्ट घेतलेत की प्रोजेक्टर आणण्यासाठी. सो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा प्रोजेक्टर आणण्यासाठी आम्ही किती कष्ट घेतले. आणि ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग ते स्किप करू नको. खूप म्हणजे खूप धमाल येणार आहे आज, खूप धमाल येणार आहे. चलो बाय, देख लो गॅस. तुम्हाला तर माहिती आहे आज इंडिया न्यूझीलंड फायनल मॅच आहे आणि इंडिया न्यूझीलंड फायनल मॅचच्या दरम्यान आम्हाला सगळ्यांना वाटलं की सगळ्यांनी एकत्र बसून मॅच बघावी, म्हणून आम्ही डायरेक्ट नवीन खरेदी केलेले. भाई नवीन खरेदी दाखव जरा, आतलं तर दाखव. तर बाई डायरेक्ट आम्ही नवीन खरेदी केली आहे, नवीन प्रोजेक्टर खरेदी केलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आज संध्याकाळी फुल धमाल असणार आहे, चाळीमध्ये फुल धमाल असणार आहे. आणि आम्ही ठाण्याला भरपूर सारे शॉप फिरलो, पण कुठेच आम्हाला भेटला नाही प्रोजेक्टर. आणि भरपूर सारे शॉपनंतर एका शॉपमध्ये आम्हाला प्रोजेक्टर भेटला. शॉपचं नाव काय? पार्श्व कम्प्युटरमध्ये आलो आम्ही आणि आम्हाला इथे प्रोजेक्टर भेटलेलं आहे. थँक्यू बॉस, थँक्यू. सो चलो आता आपण घरी जाऊया. मंडळामध्ये फायनल मॅच लावण्यासाठी कष्ट करतात. तुम्ही बघू शकता किती कष्ट करतात मुलं. क्लिनिंग चालू आहे. भारत माता की, भारत माता की. बाय इंडिया न्यूझीलंड मॅच चालू झालेली आहे आणि एकदम लाईव्ह आम्ही बघतो इकडे. खूप एन्जॉय करतोय. ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आणि तुम्ही पण इंडिया न्यूझीलंड मॅच बघतच असेल. खूप धमाल होणार, कारण इंडिया मॅच जिंकणार आहे. इंडियन बैट्समैन जैसे बैटिंग किया आज तुरंत न्यूजीलैंड को एग्जैक्टली. मॅच तर बघतोय झेंडे घेऊन उभा आहे, पण स्कोअर पूर्ण दबलेला आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 15 रन आलेले आहेत आणि हार्दिक पांड्या आणि किलो फॉर्मॅट ट्राईवरती आहेत. 10th ओव्हरमध्ये एवढे रन आले तर मला वाटत नाही की इंडिया मॅच जिंकेल. पण भरोसा आहे की इंडियाच मॅच जिंकणार, कारण की इंडिया आपला आहे, देश आपला आहे, हा देश आपला आहे. बघतोय शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 30 रन तरी यायला पाहिजे. कमीत कमी 30 रन आले तर डिपेंड करणं थोडं त्यांना कठीण जाईल. चेस करणं त्यांना कठीण जाईल. तर मित्रांनो 255 रन झालेले नाही, 256 रनांचं बलाढ्य असं लक्ष टीम इंडियाने न्यूझीलंड टीमसमोर ठेवलेलं आहे. बघूया आता न्यूझीलंड टीम चेस करते की नाही. अरे नाहीच करणार, आम्हाला माहिती आहे, कारण की इंडिया जीतेगा T20 वर्ल्ड कप. इंडिया T20 वर्ल्ड कप जीतेगा. कारण की तुम्हाला काय सांगू, आम्ही किती मजा करतो, किती धमाल करतो, तुम्ही बघू शकता. विकेट पडल्यानंतर भाई कोण जिंकणार? भाई कोण जिंकणार? खूप सो इंडिया जिंकेल आणि इंडिया जिंकल्याच्या नंतर पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप, पुन्हा एकदा.
गायज फायनली टीम इंडिया जिंकलेली आहे आणि आम्ही आज पूर्णपणे टीम इंडियाला चेअर करत होतो. त्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्टर पण आणला आणि नवीन प्रोजेक्टर आणून आम्ही आमच्या मित्रांसोबत खूप जास्त एन्जॉय केलं. तुम्ही तर बघितलंच, बँजो लावला होता, पिपाने आणला होता वाजवण्यासाठी आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. कारण की आम्हाला माहीत होतं टीम इंडिया जिंकणार आहे. कारण की इंडिया न्यूझीलंड्स एकही मॅच जिंकली नव्हती. पण यावेळेस विश्वास होता की टीम इंडियाची बॅट्समन खराब कामगिरी करणार नाही आणि त्यांनी खूप कामगिरी चांगली केली आणि त्याचंच फळ म्हणून टीम इंडिया जिंकलेले. सो होप्स तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करू शकता. जय भारत. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू गायज. सी यू.